नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वप्नील घाटोड सर एक्झिटो अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आता या लेक्चरमध्ये आपण असं एक प्रकरण पाहणार आहे ज्या प्रकरणाची सर्वांना एक्साइटमेंट असते, बरोबर ना. अगदी क्लास 3 पासून म्हणजे पोलीस भरती, तलाठी आणि MPSCच्या किंवा स्टाफ सिलेक्शन, NTPC, RRB कुठल्याही परीक्षेला येणारं हे रेग्युलर चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे काळ वेग अंतर. लक्षात घ्या, कुठलं प्रकरण आहे? काळ वेग अंतर. म्हणजे आज आपण शिकतो आहेत नवीन प्रकरण काळ वेग आणि अंतर. मित्रांनो, खरं म्हणजे काळ वेग अंतर हे चॅप्टर म्हटलं की आपल्याला आगगाडीची, रेल्वेची आठवण होते, बरोबर नाही का. तर एक खास अमेझिंग प्रकरण आपण शिकतो आहेत, लक्षात घ्यायचं. आणि हे पहिलं लेक्चर, हा पहिला व्हिडिओ हा काळ वेग अंतराचा नक्कीच आपल्या नेहमीच्या व्हिडिओप्रमाणे हा थेअरीचा व्हिडिओ असतील, संकल्पनांचा व्हिडिओ असतील. बरं, आपण थेअरी कशासाठी घेतो आहे? थेअरी आपण यासाठी घेतो की बऱ्याचदा आपल्याला शॉर्टकट्स, फॉर्म्युले आठवत नाही आणि आपण सूत्रांवर डिपेंड राहतो, बरोबर ना. मग सूत्रांवर डिपेंड राहायचं नाहीत आपल्याला, बरोबर आहे. आणि आपला अकॅडमीचा रूल आहे, सूत्र न वापरता आपल्याला प्रत्येक प्रकरण समजून घ्यायचं, बरोबर ना. कुठलं सूत्र नाही वापरायचं. सूत्र वापरल्याने ट्रेस येतो. व्हाय? कारण ते लक्षात ठेवावे लागतात. परंतु एकदा संकल्पना का समजून घेतल्या तर संकल्पनांचा आपल्याला बर्डन येत नाही आणि संकल्पना फक्त एकदा समजून घ्यायच्या आहेत आणि त्या वापरताना मात्र आपल्याला अतिशय सोयीनं वापरता येतात. सो फ्रेंड्स, आपण आत्ता या क्षणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक खास प्रकरण शिकतो आहे ज्याचं नाव आहे काळ वेग अंतर, म्हणजेच रेल्वेचं प्रकरण आपण म्हणू शकतो. ठीक आहे ना. कारण मागच्या दोन्ही लेक्चरमध्ये दोन्ही प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण चलन आणि दुसरं घेतलं आहे आपण काळकाम, नळपाणी होत. ह्या तिन्ही प्रकरणाच्या माध्यमातून आपण चलन नावाची संकल्पना समजून घेतली होती, बरोबर आहे. चलन म्हणजे काय आहे? चलन हे दोन राशींची तुलना करत असताना त्यापैकी एका राशीमध्ये झालेला बदल याचा दुसऱ्या राशीवर कुठला परिणाम पडतो, तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. हा परिणाम, हा प्रमाण, हे इफेक्ट हे चेक करणे म्हणजे चलन पाहणे. मग चलनाचे दोन प्रकार आहेत. एक समचलन आहे, दुसरं व्यस्तचलन आहे. समचलन म्हणजे काय? जेव्हा एका राशीमध्ये वाढ होते तेव्हा दुसऱ्या राशीमध्ये घट होते. जेव्हा एका राशीमध्ये वाढ होते तेव्हा दुसऱ्या राशीमध्ये वाढ होते, म्हणजे समचलन. जेव्हा एका राशीत घट झाली तेव्हा दुसऱ्याही राशीत घट होत असेल, म्हणजे सारखा परिणाम घडत असेल, तेव्हा उदाहरणार्थ समचलन आहे असा त्याचा अर्थ होतो. व्यस्तचलन म्हणजे काय? जेव्हा एका राशीमध्ये वाढ झाली असेल तेव्हा दुसऱ्या राशीमध्ये ॲटोमॅटिक घट झाली असेल, तेव्हा उदाहरणार्थ व्यस्तचलन आहे असं म्हणतात. मित्रांनो, यापैकी केवळ आणि केवळ समचलनाच्या माध्यमातूनच हे काळ वेग अंतर हे रेल्वेचं चॅप्टर आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता बऱ्याच वेळा 18/5 आणि 5/18 याचा एक आपल्याला सवय लागून जाते, कारण त्याची वापरण्याची प्रणाली थोडी सोपी वाटते आपल्याला, बरोबर ना. परंतु मित्रांनो, 18/5 आणि 5/18चं दुसरं रूप जे की 1000 मीटर, म्हणजे आपण 1000 मीटर आणि 3600 सेकंद याचं रूप जे 18/5 आहे किंवा 5/18 आहे. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून संपूर्ण थेअरी आपण समजून घेतो आहे. ॲपच्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तुम्हाला ॲपवर या प्रकरणाच्या सुरुवातीलाच थेअरी प्रोव्हाइड केलेली आहे, ती लिहून घ्यायची आहेत आणि त्यानुसारच हा कंटेंट जो काही मी आत्ता घेतो आहे हा खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा आहे. आपली परंपरा राहिलेली आहे, आपण कुठलंच प्रकरण विदाऊट कॉन्सेप्ट थेअरीशिवाय चालू करत नाहीत. आणि त्याचप्रमाणे हे पहिलं लेक्चर, यामध्ये एक्झाम्पल असतील का? नाही. याच्यामध्ये फक्त आणि फक्त डिटेलमध्ये बेस शिकतो आहेत आपण काळ वेग अंतराचा. संकल्पना कशा काम करतात हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणूनच एक्झिटो अकॅडमीचा ऑनलाईन कोर्स हा आत्ता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस होतो आहे. महाराष्ट्रातल्या 4ही कोपऱ्यातून, अगदी कोकणापासनं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, तिकडे गडचिरोली, अशा विविध जिल्ह्यातून ऑनलाईन कोर्स खरेदी करण्याची संख्या वाढली आहे. त्याचं कारण असं आहे, कारण सर्वात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे आपला तो आहे की आपण प्रत्येक प्रकरणाची थेअरी समजून घेतो, बेस समजून घेतो आहे. त्याच्यामुळं प्रकरणाला एक दर्जा प्राप्त होतो. दुसरा भाग असा आहे की एक पॉझिटिव्ह माइंडसेट बनतो. दुसरा भाग असा आहे की जेव्हा फॉर्म्युले आपल्याला लक्षात राहत नाही, जेव्हा आपल्याकडे शॉर्टकट्स नसतात, जेव्हा बेसिक कॉन्सेप्ट आपल्याकडे असतात, तेव्हा कुठेही अडलं तरी आपल्याकडे एक दर्जा असतो अभ्यासाचा, आणि तो दर्जा म्हणजेच काय मित्रांनो, तर बेसिक संकल्पना, मूलभूत संकल्पना. सो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो आहे आणि आपलं हे लेक्चर सुरू करतो आहे ज्याचं नाव आहे काळ वेग अंतर. मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनही एक्झिटो अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं नसतील त्यांनी एक्झिटो अकॅडमीचं ॲप ह्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे.
या नावाने तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये, यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा प्ले स्टोअरवर हे ॲप अवेलेबल आहे, लिंक अवेलेबल आहे त्याची, तुम्ही हा चेक करू शकता. एक्झिटो अकॅडमी, स्वप्नील घाटोड सर एक्झिटो अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. ऑलरेडी यामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमितीचा कोर्स तयार आहे, ज्यामध्ये 300+ व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील. दुसरा भाग याच्यामध्ये आपण रिझनिंगचा म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचा सुद्धा कोर्स ॲड केलेला आहे. म्हणजे असे दोन्ही कोर्स ऑलरेडी तयार आहे मित्रांनो. त्याकरिता एक्झिटो अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. सो फ्रेंड्स, आपण सुरू करूया काळ वेग अंतर या प्रकरणाची सुरुवात करूया आणि या माध्यमातून आपण थिअरी समजून घेऊया. ओके. सो फ्रेंड्स, मागच्या संपूर्ण लेक्चरची चलनाची खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी केलेली असेल असा एक या ठिकाणी मी अशी एक आशा करतो आहे आणि आपण सुरू करूया. ओके. सो फ्रेंड्स, थोडं शांततेने हा व्हिडिओ पाहायचा आहे. जे लोक नवीन जोडलेले असतील त्यांनी कुठलीही घाई न करता हा व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीनं मन लावून समजून घ्यायचा आहे. का? कारण यामध्ये एक्झाम्पल नंतर पहिल्यांदा थिअरी, कॉन्सेप्ट कशा काम करतात, थिअरी कशी काम करते, आगगाडी, काळ, वेग, अंतर, चलन कसं अप्लाय करायचं, या सर्व कंटेंटला धरूनच हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्यायचा. काय बोललात मी? सर्व कंटेंट, जे काही घटक असतील ह्या सर्व घटकांचं विश्लेषण आपण या ठिकाणी करतोय. बेस काय आहेत, एखाद्या प्रकरणामध्ये एक एक पार्ट हा कसा काम करतो, तो कसा अंतर्भूत होतो, हे या ठिकाणी आपण समजून घेतोय. सो फ्रेंड्स, पोलीस भरती, तलाठी किंवा MPSC ह्या सगळी तयारी, कुठल्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहे. सो पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी सलग हा व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे काळ वेग अंतर नेमकं कसं काम करतं आणि कसं सोडवायचं याचं नक्कीच तुम्हाला ॲनालिसिस या ठिकाणी भेटून जाईल. सो फ्रेंड्स, आपण सुरू करूयात आपलं लेक्चर. ओके. तर काय शिकतात आपण बघा, काळ वेग अंतर. आता काळ वेग अंतर म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे, रेल्वेचं चॅप्टर आलंच त्याच्यामध्ये, बरोबर ना. मग याच्यामध्ये काय संकल्पना आहे, प्रश्नांच्या स्वरूपानुसार आपण जाऊयात. थोडं शांततेने शिकवतो आहेत, लक्षात घ्या. तुम्ही व्हिडिओ लवकर पाहावा, लवकर उरकून टाकावा असं जर असेल तर पाहू नका, समजणार नाही. तुमच्याकडे वेळ असेल तरच भरभरून पहा, अदरवाईज जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पहा, पण डिटेलमध्ये पाहायचं, लक्षात आलं ना. सो फ्रेंड्स, बघा संकल्पना काय आहेत. आपण या ठिकाणी कुठलीही किचकट ट्रिक्स न वापरता, साधारण नेक्स्ट लेक्चरमध्ये उदाहरणं कसे सोडवायचे हे मी सांगेलच, मात्र या लेक्चरच्या माध्यमातून मी यामधली थिअरी काय आहेत, संकल्पना कशा आहेत हे प्रमोट करतो आहे. साधारण माझ्या प्रस्तावनेला बऱ्याच वेळा वेळ लागतो हे मला माहीत आहे, पण ही गरजेचे आहेत. कारण प्रस्तावना केल्याशिवाय कुठल्याही प्रकरणाचा बेस एक मानसशास्त्र आहे. बघा, एखादं प्रकरण किंवा एखादा कंटेंट शिकत असताना, मी शिकवित असताना आणि तुम्ही शिकत असताना त्याचा बेस आपल्याला समजून घेणं फार गरजेचं असतं. ओके. त्यामुळं याला आपण वेळ देऊया आणि समजून घेऊया काय असतं. बघा, याच्यामध्ये आगगाडी, प्लॅटफॉर्म, पूल. आता ह्या प्रकरणाचे अंग काय आहेत बघा, या प्रकरणाचे अंग आहेत प्लॅटफॉर्म, जे प्रश्न येतात प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, सिग्नल खांब, बरोबर ना, आणि ट्रेन, उभी असलेली ट्रेन म्हणा किंवा विरुद्ध दिशेने येणारी ट्रेन. हे कंटेंट आहे. त्याच्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप लक्षात घेऊ आपण, फक्त मन लावून लक्षात घ्यायचं. थिअरीचा प्रत्येक पार्ट मी या तुम्हाला समजून सांगतो आहे. याच्यामध्ये प्रश्न कसे डिवाईड होतात फक्त मन लावून लक्षात घ्यायचं. आपल्या साधारण क्लास 3 किंवा कुठल्याही परीक्षेला, सर्वसामान्य ज्या काही रेग्युलर एक्झाम आहेत, परीक्षा आहेत, ह्या सर्व परीक्षांना रेग्युलर टाईप जो काही विचारला जातो तो यावर डिपेंड असतो. म्हणजे पहिला प्रश्न प्रकार जो आहे आपला हा यावर असेल. कुठला? प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, सिग्नल खांब आणि ट्रेन या संदर्भातला प्रश्न असेल, ज्यामध्ये तुम्ही सर्रास 18/5 आणि 5/18चा वापर करतो. परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला, आपण 18/5 किंवा 5/18चा वापर नाही करणार. त्याचंच दुसरं रूप आपण शॉर्टकटमध्ये मेंटेन करू, जे समचलनाच्या माध्यमातून आपल्याला क्लिअर करायचं असेल. सो फ्रेंड्स, अगदी डिटेलमध्ये जाऊयात. डिटेलमध्ये हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा, कारण प्रास्ताविक आहे, सोबत थिअरी आहे आणि कॉन्सेप्टसुद्धा आहे. चलन समजून घेणे याचा अर्थ काय ते नंतर पाहणार. पहिल्यांदा प्रश्नांचं स्वरूप लक्षात घेऊ. सो पहिला प्रश्न कसा असतो आपला, तर पहिला प्रश्न असतो प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा. ओके. प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा यांना अनुसरून विचारला जाणारा एक प्रश्न प्रकार असतो. एक प्रश्न प्रकार जो वेगवेगळ्या माध्यमातून प्रमोट केला जातो. यामध्ये आपल्याला अंतर, वेळ आणि वेग ह्या 3 गोष्टींचा वापर या ठिकाणी करूनच हा प्रश्न तयार होतो, लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. 3 गोष्टींना, ह्या 3 गोष्टी सोडून कुठलीच चौथी गोष्ट याच्यामध्ये येणार नाहीत, येत पण नाहीत. दुसरा भाग आपण हे सगळं डिटेलमध्ये घेणार. दुसरा प्रश्न कसा असतो, तर दुसरा आहे सापेक्ष वेग.
सापेक्ष वेग यावर 2 क्वेश्चन असतात. याच्यामधला पहिला आहे एकाच दिशेने जाणारे वाहन, एकाच दिशेने जाणारे वाहने किंवा 2 वाहने असतात म्हणून वाहने. दुसरं विरुद्ध दिशेने येणारे वाहने. आता विरुद्ध दिशेने येणारे वाहने म्हणजे एक गाडी अमरावतीवरून नागपूरला निघाली, दुसरी गाडी नागपूरवरून अमरावतीसाठी निघाली आणि दोन्ही गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत आहे. हा झाला दुसरा. एकाच दिशेने जाणारे याचा अर्थ काय? नागपूरला दोन्ही गाड्या अमरावतीवरून निघाल्या, बरोबर ना? म्हणजे एकाच दिशेने चालल्या म्हणजे एकच प्रवास हा एका दिशेनं चालला म्हणजे हा एक प्रकार असतो. हे एक लक्षात घ्यायचं. आणि खरं म्हणजे याच्यात एक पोट प्रकार मी वेळेवर समजून सांगणार थिअरीच्या माध्यमातून किंवा प्रश्नांच्या माध्यमातून. तिसरा मुख्य प्रकार आहे जो आपल्याला समीकरणावर आधारित असतो. लक्षात घ्यायचं. काय असतो? समीकरणावर आधारित. लक्षात ठेवायचं. आता खरं म्हणजे समीकरणावर आधारित म्हटलं की आपल्याला लोड येतं बरेचदा, बरोबर ना? की सर हे तर खूप कठीण जातं. समीकरणावर आधारित खूप लोड येतं, कारण समीकरण कसं मांडायचं एकदम बेसिकमध्ये जाऊयात आपण. आणि मागचे जे काळकाम आणि नळपाणी होत ह्या दोन्ही प्रकरणाच्या माध्यमातून जे काही आपण शिकलेलं आहोत, जे मांडणी आपण केलेली आहे त्याच मांडणीचा वापर आपण या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं, प्रश्न किती प्रकारचे आहे. पहिला प्रश्न प्रकार असतो ज्यामध्ये आपल्याला प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा किंवा सिग्नल खांब या संदर्भातली प्रश्न विचारले जातात. हा पहिला आहे. दुसरा प्रकार हे रेग्युलर याच्या पलीकडे येत नाही, तर तुम्ही चेक करू शकता. सापेक्ष वेगाचे प्रश्न असतात ज्यामध्ये एकाच दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रश्न, दुसरा आहे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा प्रश्न आणि तिसरा आहे समीकरणावर आधारित प्रश्न. हे सर्व प्रकरण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओसुद्धा पाहणं गरजेचं आहे शेवटपर्यंत. दुसरं, पुढचे लेक्चरसुद्धा तुम्हाला पाहावे लागतील, त्याच्याशिवाय हा समजणार नाही. सो फ्रेंड्स, एक एक करून आपण पुढे येऊयात आणि एक एक कॉन्सेप्ट आपण समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला कळेल की 18/5 आणि 5/18 हे कुठून आणले सर, किंवा याचा वापर आपण या ठिकाणी शॉर्टकट्समध्ये कसा करू शकतो. हा एक भाग. याच्यामध्ये काही बेसिक संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या. ओके. त्यानंतर एक हा भाग झाला. चौथं, आपल्याला अंतर बरोबर काय, तर वेग गुणेला वेळ हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. दुसरा, वेग बरोबर काय, तर अंतर भागेला वेळ हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. नंतर वेळ बरोबर काय, तर अंतर भागेला वेग हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. म्हणजे साधारण बऱ्याच वेळा म्हणतो आपण, अरे शाळेमध्ये जे शिकलो आहोत ना, या सूत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा. लक्षात घ्यायचं. शाळेमध्ये म्हणा किंवा पुस्तकात जे काही आपण फॉर्म्युले वाचतो हे सूत्र जशीच्या तशी याच्यामध्ये येतात, म्हणून हे सूत्रसुद्धा आपल्याला लागतात. हे सूत्रांच्या आधारावर सगळा खेळ आहे आणि हा खेळ आपल्याला समजून घ्यायचा आहे. एक हा भाग झाला. दुसरं, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर हे लक्षात ठेवावे. दुसरं, 1 तास बरोबर 3600 सेकंद हे लक्षात ठेवावे. आणि यांचं संक्षिप्त रूप जे आहे ते 1000 भागेला 3600 म्हणजेच काय, तर 00 कट 2×5 2×18=36 म्हणजेच 5/18 और 18/5 हे आपण या ठिकाणी मेंटेन करत असतो. या उदाहरणाच्या, या प्रकरणाच्या याने त्या थिअरीच्या माध्यमातून आपण याचा वापर टाळणार. आपण थेट 1000 आणि 3600 म्हणजे किलोमीटरला मीटरमध्ये करणे आणि तासाला सेकंदामध्ये करणे एवढाच प्रोग्राम आपण सेट करतो आहे आणि याच माध्यमातून आपल्याला उदाहरणं सोडवायची असेल. सो फ्रेंड्स, अमेझिंग चॅप्टर आहेत, लक्षात घ्यायचं आणि आपण शिकूयात. ओके. सो परत एकदा लक्षात घ्या काय काय कंटेंट आहेत, कुठलं शिकणार आहेत आपण. बघा, पहिला प्रकार आहे प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, सिग्नल खांब, ट्रेन, अंतर, वेग यासोबत घेऊन. दुसरा आहे सापेक्ष वेग. तिसरा समीकरणावर आधारित आणि चौथा पाठ जो सूत्र आहे ही माहिती आहे. खरं म्हणजे हा प्रश्न प्रकार आहेत का? नाही, ही माहिती आहे, ही संदर्भ आहेत, ही सूत्र आहेत ज्यांचा वापर आपल्याला वरती सगळ्यांमध्ये करायचा आहे. सो फ्रेंड्स, आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात आणि ह्या पद्धतीची प्रश्न किंवा यावरची प्रश्न ही कशी सोडवता येईल याबद्दल बोलूया. सो फ्रेंड्स, आता पहिला प्रकार कुठला आहे आपला परत लक्षात घ्या. प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, सिग्नल खांब, ट्रेन या संदर्भातली येणारी प्रश्न लक्षात ठेवायचं. या संदर्भातली येणारी प्रश्न मी टायटल टाकतोय. पहिलं परत लक्षात घ्यायचं, प्रश्न प्रकार फक्त म्हणून लक्षात घ्यायचं. प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा आणि सिग्नल खांब यावरील प्रश्न आणि त्याची माहिती हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे आहे. चला थोडं सविस्तरमध्ये जाऊयात. लक्षात घ्यायचं, एक सिंपल आहेत
व्यवहार आहेत, व्यावहारिक नॉलेज याच्यामध्ये लपलेलं आहे, बरोबर ना. आगगाडीत तुम्ही बसलेले आहेत, लहानपणापासून आपण आगगाडी पाहिली, बस पाहिली, एस टी, गाडी, वाहनं, ट्रॅक्टर, ट्रक, बरोबर ना. ह्या सगळ्यांच्या संकल्पना जवळपास सारख्याच नाही, सगळ्या सारख्याच आहे, बरोबर ना. पण रेल्वेच्या चॅप्टरमध्ये रेल्वेच का विचारल्या जाते, ट्रक नाही विचारत बऱ्याचदा, म्हणजे विचारतच नाही असं नाही म्हणत मी. एस टी नाही विचारत, ट्रेलर ट्रक नाही विचारत एवढा मोठा असून, कारण आगगाडीला स्वतःचं एक खूप मोठं अंतर असतं, लक्षात ठेवायचं. रेल्वेला स्वतःचं एक खूप मोठं अंतर राहतं, डिस्टन्स असतं. त्यामुळं त्या ठिकाणी प्रश्न तयार होण्याचा एक मोठा वाव आहे, चान्स आहेत, बरोबर ना. त्यामुळं काळ वेग अंतर या प्रकरणामध्ये आगगाडीचा समावेश हा मोठ्या प्रमाणात केला जातो नव्हे, हे चॅप्टरच मुळात त्यावर डिपेंड आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर. मग याच्या संकल्पना कशा तयार होतात हे आपल्याला पाहायचं आहे. मग साधारण वाहन हा शब्द यूज करून बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. एक वाहन एवढ्या वेळात, इथे रेल्वे, ट्रक, ट्रॅक्टर असं काही दिलं असेल का, नाही. एक वाहन असे सुद्धा रेग्युलर प्रश्न असतात. तो प्रकार वेगळा झाला, बरोबर ना, ते आपणही शिकणार. परंतु हे कंटेंट जे आहेत, ह्या चॅप्टरचा जो कंटेंट आहे मेन हा आहे आगगाडी, आणि म्हणूनच त्याच्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो बघूया काय असतं. समजा एक आगगाडी मी या ठिकाणी काढतो, थोडं प्रॅक्टिकली जाऊयात आपण, ठीक आहेत ना. चला लक्ष द्या, फक्त माझे वाक्य लक्षात घ्यायचं, मी काय बोलतो आहे. पहिल्यांदा डायग्राम घेतो आहे, ठीक आहेत ना. आता ही डायग्राम काय अशी रेखीव, सुरेख, चांगली, सुंदर दिसली पाहिजे असं मी म्हणत नाही, पटलं ना. हा समजा प्लॅटफॉर्म आहेत, सॉरी हे ट्रॅक आहेत, प्लॅटफॉर्म आहेत, पटलं ना. फक्त मन लावून लक्षात घ्यायचं, प्लॅटफॉर्म आहेत, हा प्लॅटफॉर्म आहेत, लक्षात घ्या. आणि पुढे ना असा एक बोगदा आहे किंवा पूल आहेत, लक्षात घ्या. हा असा पूल आहेत, लक्षात घ्या, एक नद आहेत, ओके. आणि हा पूल मी या ठिकाणी काढतो आहे बघा. पुढे ना असा बोगदा आहे, टनेल आहेत, लक्षात घ्यायचं. हा बोगदा आहेत. आता बोगदा म्हटलं की त्याचा साहजिकच आहे आतमध्ये खूप मोठा विस्तार असतो, बरोबर ना. बोगदा साधारण हा रस्ता जर विचार केला तर खूप लांबचा असतो, बरोबर ना. आणि हा सिग्नल खांब आहेत, लक्षात घ्या. हा सिग्नल खांब आहेत मित्रांनो, किंवा सिग्नल खांब ना आपण सेकंड नंबरलाच घेऊन टाकू, कारण सिग्नल भेटला आणि गाडी पुढे निघून गेली. फक्त म्हणून लक्षात घ्यायचं, हा सिग्नल खांब आहेत, हा सिग्नल खांब, ओके. हा घेतो आहे मी सिग्नल, या ठिकाणी त्याच्यासाठी सेपरेट पेन यूज केलेला आहे ब्ल्यू कलरचा. चला एकदा हे समजून घेऊ आपण काय काय मटेरियल मी या ठिकाणी मांडलेलं आहे. चला, पहिला काय आहे प्लॅटफॉर्म, दुसरा सिग्नल खांब, तिसरा पूल आणि चौथा घेतला आहे बोगदा. ह्या सगळ्यांच्या संकल्पना आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे, म्हणजेच हा व्हिडिओ तुम्हाला चांगला समजेल, ओके. चला समजून घेऊ मग. चला बघा काय म्हणायचं आहे या ठिकाणी, एक एक पार्ट आपण समजून घेऊ, ठीक आहे ना. चला बघा, एक ट्रेन घेतो बघा. कुठल्या कलरची घेऊ आता, एक सेकंड, एक सेकंड, जस्ट अ मिनिट. चला थोडा कॅमेरा वगैरे सेट करून घेतला, कारण तुम्हाला क्लिअर दिसतं की नाही ते दिसत हे पण पाहणं गरजेचं, बरोबर आहे. चला बघा, आपण ट्रेनचा कलर ना थोडा हा घेतो बघा. आता ट्रेन तर ब्ल्यू कलरची राहते तशी, चालेल तेच घेऊ मग आपण. ब्ल्यू कलरची, कधी व्हाईट, आता काय बदललं आहे सगळं, म्हटलं ना. एक ट्रेन घेतली. आता सर ट्रेन अशी असते का, बघा बाबा, ही ट्रेन कशी असते हे महत्त्वाचं नाही, संकल्पना लक्षात घ्यायची आहे. हे आगगाडी काढलेली आहेत मी या ठिकाणी बघा, चालेल. हे आगगाडी काढलेली आहेत, अशी चाललेली आहे, ओके, या दिशेनं. दुसरा भाग, याला लाईट आहेत, याला चाका आहेत, बरोबर ना. समजून घेऊ, प्रश्नाला समजून घ्यायचं, पटलं ना मित्रांनो. एक प्रॅक्टिकली आपल्याला विचार करायचा, फक्त म्हणून लक्षात घ्यायचं, मी प्रॅक्टिकली समजून सांगतोय. ही आगगाडी आणि हा प्लॅटफॉर्म, जेव्हा आगगाडी प्लॅटफॉर्मवर उभी आहे किंवा एखाद्या प्लॅटफॉर्मला ओलांडून जाते. आता कुठल्याही प्लॅटफॉर्मला ओलांडून जाण्यासाठी आगगाडीला, समजा जस्ट फॉर एन एक्झाम्पल, नीट लक्षात घ्या, माझ्याकडे 2 रिमोट आहेत बघा. ह्या प्लॅटफॉर्म आहेत आणि ही आगगाडी आहे, नीट लक्षात घ्यायचं, ही आगगाडी आहे. आता ही आगगाडी ह्या प्लॅटफॉर्मला ओलांडून जाते. आता इथं गेली बघा, लक्षात आहे, इथं गेली, इथं आली, अशी 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 आली 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 आली. आता ओलांडलं का, ओलांडलं का, ओलांडलं का नाही, ओलांडलं का नाही, ओलांडलं का नाही, ओलांडलं का नाही, आत्ता ओलांडलं. म्हणजे ह्या आगगाडीने हा प्लॅटफॉर्म, या प्लॅटफॉर्मला ओलांडत असताना या ठिकाणी ओलांडणे केव्हा म्हणू, जेव्हा संपूर्ण प्लॅटफॉर्मला बाहेर निघाले इथं, तेव्हा ओलांडणं म्हणतोय. याचा अर्थ याला काय झालेलं आहे, या आगगाडीने स्वतःचं अंतरही सुद्धा या ठिकाणी कापलेलं आहे. आगगाडीने ह्या प्लॅटफॉर्मसोबत, प्लॅटफॉर्मचा प्रत्येक पार्ट, इच अँड एव्हरी पार्ट, हा असा ओलांडत 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 पुढं आलेले आहेत आणि सोबत स्वतःचं हे अंतर कापलेलं आहे. सेम कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला ह्या पुलाबद्दल लागू होते. पुलाला सुद्धा एक स्वतःचं मेजरमेंट असतं. तुम्ही पाहिलं असतील
2-2 किलोमीटरचे पुला, 1-1 किलोमीटरचा पुला, बोगदा तर 6-6 किलोमीटरचा आहे, बरोबर ना. हे किती मोठं अंतर झालं. म्हणजे आगगाडीला तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. याच्यातला पहिला कॉन्सेप्ट काय लक्षात घ्या. हे जे मांडतो आहेत ना, याच्यातलं पहिले नॉलेज काय भेटलं आपल्याला. पहिला आहे आगगाडी जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्म पूल एकच आहेत बरं किंवा बोगदा, नीट लक्षात घ्यायचं. जेव्हा आगगाडी प्लॅटफॉर्म किंवा पूल किंवा बोगदा याला सिग्नलला थोडं वेटिंगला ठेवलं आहे का, कारण त्याला वेगळी संकल्पना लागते. लक्षात घ्या. आगगाडी प्लॅटफॉर्मला ओलांडते म्हणजे तिला स्वतःचंही अंतर ओलांडावं लागतं, प्लस त्या प्लॅटफॉर्मचं सुद्धा अंतर ओलांडावं लागतं. म्हणजे आगगाडी जर 200 मीटरची आहे, प्लॅटफॉर्म 300 मीटरचा आहे, म्हणजे तिला 500 मीटर अंतर ओलांडावं लागतं. हा झाला पहिला. सेम कॉन्सेप्ट पुलाला सुद्धा लागू होतो. पूल जेवढ्या लांबीचा आहे, म्हणजे जेवढ्या लांबीचा पूल असेल तेवढ्याच लांबीचा पूल ओलांडण्यासाठी तिला त्या पुलाचं अंतर प्लस त्या प्लॅटफॉर्मचं अंतर सारखंच, स्वतःचं अंतर आणि पुलाचं अंतर असं दोन्ही मिळून अंतर ओलांडावं लागतं. तिसरं बोगदा. जेव्हा बोगद्याला ट्रेन ओलांडून जाते तेव्हा त्या बोगद्याचं अंतर प्लस त्या रेल्वेचं अंतर म्हणजे स्वतःचं अंतर असं एकत्रपणे ओलांडावं लागतं. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि ही कुठली, चला एकदा परत वाक्य हे लिहितो आहेत आणि परत वाक्य कुठलं भेटलं आपल्याला बघा. एक संकल्पना आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. कुठली संकल्पना काय आहे. प्लॅटफॉर्म प्लस पूल प्लस बोगदा यासाठी एकच संकल्पना आहे. लक्षात ठेवायचं. काय आहे. एकच संकल्पना आहे. सगळं थिअरी घेतो आहेत आपण. एकच संकल्पना आहेत. मग कुठली संकल्पना आहेत लक्षात घ्यायचं. जेव्हा आगगाडी, हे लिहून घ्यायचं, जेव्हा आगगाडी एखाद्या प्लॅटफॉर्म प्लस पूल प्लस बोगदा यापैकी कोणतंही ऑब्लिक कोणतंही बोगदा ओलांडते तेव्हा एक सेकंड हरी ओलांडते तेव्हा तिला स्वतःच्या अंतरासोबत त्या घटकाचे सुद्धा अंतर ओलांडावे लागते. लक्षात ठेवायचं. पहिलं वाक्य काय दिलं मी बघा. या ठिकाणी संकल्पना आहे. जेव्हा आगगाडी प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा यांच्यासाठी एकच संकल्पना आहे. मग जेव्हा आगगाडी एखाद्या प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा यांना ओलांडते तेव्हा तिला स्वतःच्या अंतरासोबत त्या घटकाचे म्हणजे यापैकी कुठलाही जो प्रश्नात दिला असेल तो घटक यांचेही अंतर ओलांडावं लागतं. लक्षात ठेवायचं. ही झाली पहिली संकल्पना. समजलं ना. दुसरा काय म्हणतो बघा. मग यांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे, तर नीट लक्षात घ्यायचं, म्हणजेच प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा यांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे रेल्वे किंवा आगगाडी म्हणूयात आपण, म्हणजेच आगगाडी प्लस प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा यांचे अंतर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ होय. नीट लक्षात घ्यायचं मित्रांनो. हे पहिलं वाक्य. हे सगळं लिहून घ्यायचं. आपण थिअरीचं लेक्चर घेतो आहे. डिटेलमध्येच होणार, प्रश्नच नाही, कारण थिअरी सांगतोय, बेस सांगतोय कसा असतो. पुन्हा लक्षात घ्यायचं आहे. आगगाडी जेव्हा प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा यांच्यासाठी एकच संकल्पना आहे, म्हणजेच प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा यांना ओलांडून जाते तेव्हा तिला स्वतःच्या अंतरासोबत त्या घटकाचंही अंतर ओलांडावं लागतं. म्हणजे दोन्ही मिळून जे अंतर बनतं ते, म्हणजेच प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगदा यांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच आगगाडी प्लस प्लॅटफॉर्म किंवा पूल किंवा बोगदा यांचे अंतर मिळून जे काही अंतर बनतं हे एकूण अंतर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ होय. हे पहिलं वाक्य डोक्यात ठेवायचं आहे. सगळे प्रश्न सविस्तरमध्ये घेऊयात. सापडली पहिली संकल्पना. ह्या थिअरीमधला जो पार्ट आपण घेतो आहे याच्यामधला प्रत्यक्ष बघा. जसं की आपण पहिला क्वेश्चन घेतला प्लॅटफॉर्म पूल बोगदा आणि सिग्नल कामाला थोडं वेगळं लागतं. सापेक्ष वेगाची आपण वेगळी संकल्पना घेऊ. समीकरणावर आपण डायरेक्ट प्रत्यक्ष उदाहरणं घेताना शिकू. ठीक आहे. सो पहिली कॉन्सेप्ट क्लिअर झाली या ठिकाणी.
हे झाली. आता दुसरं सिग्नल खांबाचं काय होतं बघा. आता सिग्नल खांब कसा आहे, जो की मी या ठिकाणी काढलेला आहे. समजा एखादी आगगाडी जेव्हा सिग्नल खांबाला ओलांडून जाते, आता सिग्नल खांब हा केवढा असतो बघा. सिग्नल खांब म्हणजे एकदम छोटा नाही का, त्याला काही असं लांबी रुंदी म्हणजे हाईट असतं, रुंदी खूप मोठी आहे का नाही. त्याच्यापेक्षा तर आगगाडीचे लाईट बाहेर निघतात बरोबर ना. म्हणजे काय असतं बघा, संकल्पना कशी आहे. जेव्हा एक हा सिग्नल खांब आहे, जस्ट सिग्नल खांब, आणि हे ट्रेन आहेत बघा, ही ट्रेन ह्या सिग्नल खांबाजवळून जाते अशी 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 गेलेली आहेत. आता काय झालं या ठिकाणी, या ठिकाणी ह्या सिग्नल खांबाला ट्रेनने ओलांडत असताना स्वतःचेच अंतर ओलांडतोय. बघा लक्ष द्या, आगगाडी या सिग्नल खांबाला जेव्हा ओलांडते तेव्हा ती स्वतःचं अंतर ओलांडते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक संकल्पना भेटली, कुठली बघा, जे आपण या ठिकाणी लिहूयात. आता सिग्नल खांबाची संकल्पना काय असेल, चला लक्ष द्या. सिग्नल खांब, सिग्नल खांब आणि त्याची संकल्पना चला लिहूयात. जेव्हा आगगाडी सिग्नल खांबाला ओलांडते तेव्हा ती स्वतःचेच अंतर पार करते, लक्षात ठेवायचं. म्हणजेच सिग्नल खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच स्वतःचेच अंतर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ होय, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. चला एकदा रिव्हिजन घेऊया पटापट. आपण प्रश्न घेऊया आता. चला एक वाक्य वाचूया. संकल्पना काय, पहिल्यांदा सिग्नल खांब हा वेगळा बरोबर आहे. प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा, माझे वाक्य लक्षात घ्यायचे. जेव्हा आगगाडी प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा यांना ओलांडते तेव्हा तिला स्वतःच्या अंतरासोबत प्लस त्या घटकाचंही अंतर ओलांडावं लागतं बरोबर आहे. अर्थातच आगगाडीला प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे स्वतःचं अंतर प्लस त्या दोन्ही, किंवा प्लॅटफॉर्म दिला असेल तर प्लॅटफॉर्म, पूल असेल तर पूल, बोगदा असेल तर बोगदा, हे डोक्यातच ठेवायचं. प्लॅटफॉर्म, पूल आणि बोगद्याला एकच कॉन्सेप्ट लागते, लक्षात ठेवायचं. प्लॅटफॉर्म, पूल आणि बोगद्याला एकच कॉन्सेप्ट लागते. म्हणजे यांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे ह्या दोघांचं मिळून जे काही अंतर बनतं तेवढं अंतर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ होय, हे लक्षात ठेवायचं. सिग्नल खांबाची संकल्पना काय आहेत बघा. सिग्नल खांबाची संकल्पना अशी आहे, जेव्हा आगगाडी एखाद्या सिग्नल खांबाला ओलांडते तेव्हा तिला स्वतःचेच अंतर पार करावं लागतं. म्हणजेच सिग्नल खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे स्वतःचे अंतर पार करण्यासाठी किंवा ओलांडण्यासाठी लागणारा वेळ होय, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग मित्रांनो, प्रश्न कसे तयार होतात लक्षात घ्यायचं. आपण सिग्नल खांबाचे वेगळे पाहू, प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगद्याचे वेगळे पाहू. एक डाटा तयार करून घेऊयात आपण, लक्षात घ्या. समजा प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगदा तिघांनाही एकच संकल्पना लागते. म्हणजे मी या ठिकाणी प्लॅटफॉर्म घेतो आहे, लक्षात घ्यायचं. प्लॅटफॉर्म घेतलेला आहे मी, समजा 300 मीटर. नीट लक्षात घ्या बरं, प्रश्न तयार करतो आहे. समजा प्लॅटफॉर्म, ओके, प्लॅटफॉर्म हा घेतो आहे मी 300 मीटरचा. नीट लक्षात द्या बरं, 300 मीटर. आगगाडी घेतो आहेत आगगाडीची लांबी घेतो आहे त्या ठिकाणी 200 मीटर आणि ताशी वेग घेतो आहे तिचा 60 किलोमीटर पर आवर. अर्थातच वेळसुद्धा या ठिकाणी सेट करून घेऊयात आपण, लक्षात घ्यायचं. वेळ का सेट करायचा ते लक्षात घ्यायचं. हे माहिती आहेत, फक्त चांगलं सविस्तर ऐका. व्हिडिओ चांगला डिटेलमध्ये पाहायचा, कारण माझा व्हिडिओ शांततेत पाहिल्याशिवाय समजणार नाहीत, लक्षात आलं ना. कारण मी कॉन्सेप्ट सांगतोय, प्रश्न नाहीत. संकल्पना कशी काम करते हे चांगलं समजून घेऊया. एकचदा पाहायचं, अख्ख्या आयुष्यात रेल्वेच्या चॅप्टरमध्ये अडचण जाणार नाहीत, लक्षात आलं का. फक्त डिटेलमध्ये पहा, बघा काय बोललाय. चला, एक प्रश्न तयार करण्यासाठी ही माहिती मी या ठिकाणी सेट करतो बघा. चलो, एक सेकंड. चला आपण रेड घेऊ किंवा पेन चेंज करू आपण. चला हा घेतला आहे, चालेल. बघा, समजा ही माहिती आहेत, याच्यावर जायचंच नाही आपल्याला. आपण प्रश्न खाली तयार करू, ठीक आहे ना. चला बघा कसं मांडायचं. आता या ठिकाणी वेळ कसा काढतोय फक्त लक्ष द्या व्यवस्थित. समजा तिला दोन्ही मिळून 500 मीटर अंतर पार करावं लागतं आणि वेग आहे 60 किलोमीटर पर आवर. ह्या 60 किलोमीटर पर आवर मित्रांनो
18/5 आणि 5/18चं तुम्हाला काम पडू देणार नाही हे आधीच सांगितलं. करायचं काय, फक्त हा जो वेग दिला असतो ना याला मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं. 60 किलोमीटरचे 60,000 मीटर आणि एका तासाचे झाले 3600 सेकंद. बस एवढं तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ते येणारच, प्रश्नच नाही. आता त्याला अंतर किती पार करावं लागते, 500. आगगाडी जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगद्याला ओलांडून जाईल, आपण हे माहिती कशासाठी मांडली याचे प्रश्न तयार करू आपण. हा बेस तुमचा क्लिअर होता. परत सांगतोय, अजूनही कोणाला वाटत असेल सर पटपट घ्या ना व्हिडिओ, पटलं ना, होणार नाहीत. पहा पुन्हा, मी आता 4 नाहीत, पहिले 3, दुसरे 3, सिग्नलचे 3 आणि ह्या सगळ्यांचे 3 असे 6 एक्झाम्पल तुमच्यासमोर मांडतोय. फक्त प्रॉपर लक्ष द्या, फक्त प्रॉपर लक्ष द्या आणि समजून घ्या. चला बघा, समजा 60 किलोमीटर वेग आहे म्हणजे 60,000 मीटरला 3600 सेकंद वेळ लागतो. आगगाडीची लांबी 200 मीटर घेतली, प्लॅटफॉर्मची लांबी 300 मीटर, असं 500. मग 500 मीटरला किती वेळ लागेल, तर 500 गुणिले आहे 3600 भागेला आहे 60,000. हे कॅल्क्युलेशन करून ठेवतो आहे, बाकी काहीच नाही. 0 इथला कट झाला, 6 6 36 म्हणजे 6 5 30 म्हणजे 30 सेकंद. मित्रांनो हा वेळ झाला 30 सेकंदाचा. म्हणजे आपल्याकडे डाटा तयार झाला. आता आपण यावरचेच प्रश्न तयार करू आणि प्रश्न सुटतात कसे हे बघूयात. ओके, चला बघा, एक एक चेक करू आपण. ठीक आहे, बघा प्रश्न पहिला घेतोय, कसं कसं विचारला जाईल. हा पहिला घेतोय, नीट लक्षात घ्यायचं. पहिला प्रश्न, समजा गाडीची लांबी घेतलेली आहेत 200 मीटर, पुलाची लांबी घेतलेली आहे 300 मीटर आणि वेग दिला असेल समजा आपल्याला 60 किलोमीटर पर आवर आणि आपल्याला विचारला आहे वेळ. काय विचारला आहे, वेग. वरती वेग पाहिजे, चला वेग पाहिजे, वरती वेग दिला आणि आपल्याला वेळ काढायचा आहे. हा झाला पहिला क्वेश्चन. थोडं शांततेने समजून घ्या, प्रत्येक प्रश्न हा कसा डील करायचा हे सांगतोय. दुसरा क्वेश्चन, काय काय दिलं असेल, इथं काय विचारलं आपल्याला, वेळ. दुसरं पुलाची लांबी दिलेली आहेत आपल्याला 300 मीटर, आपल्याला वेग दिलेला आहेत 60 किलोमीटर पर आवर आणि आपल्याला वेळ दिलेला आहे 30 सेकंद आणि आपल्याला आगगाडीची लांबी विचारलेली आहे. नीट लक्षात घ्या, आगगाडी बरोबर क्वेश्चन मार्क हा एक प्रश्न असतो याच्यामध्ये. डायरेक्ट टू द पॉईंट निघतं प्रश्न. ठीक आहे, तिसरा क्वेश्चन नीट लक्षात घ्यायचं. गाडीची लांबी दिली आहे आपल्याला 200 मीटर, पुलाची लांबी दिली आहे आपल्याला 300 मीटर. या ठिकाणी पुलाच्या जागी प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा काही येऊ शकतं. ठीक आहेत ना. आणि आपल्याला वेळ दिलेला आहे आपल्याला 30 सेकंद आणि आपल्याला वेग काढायचा आहे या ठिकाणी. लक्षात घ्यायचं. हे झाले 3 क्वेश्चन. थोडं शांततेने समजून घेऊया. मी थोडं बाजूला जातो आहे आणि तुमच्यासोबत हा प्रश्न समजून देतो आहे तुम्हाला आणि मी सुद्धा. लक्ष द्या, फक्त लक्षात घ्यायचं आहे, माझ्यासोबत लक्ष द्या. ठीक आहेत ना. एक एक पार्ट समजून घ्या. मित्रांनो हे मुद्दाम मांडलेली माहिती आहेत का, कारण ही रेडीमेड माहिती याच्यासाठी सेट करून घेतली. बघा इथली माहिती कशी उत्तराच्या माध्यमातून निघते, पटलं ना. या माहितीवर आपण 3 प्रश्न मांडलेले आहेत. एका याच्यामध्ये वेळ विचारला, एका याच्यामध्ये आघाडीची लांबी विचारली म्हणजे अंतरच विचारलं आणि एका याच्यामध्ये त्यांनी आपल्याला वेग विचारलेला आहे. बरोबर ना. काय विचारला आहे, वेग. सो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी प्रत्येक गोष्ट कशी अप्लाय करता येईल हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. ठीक आहेत ना. चला तर पटपट उत्तर काढू आपण. चला पहिला काय असेल बघा, लक्ष द्या. सिंपल. आता मगाशीच पाहिलं ना आपण, बघा कशी उत्तर निघतात. हा पहिला काय विचारलं या ठिकाणी, या ठिकाणी आपल्याला वेळ विचारला. आता वेळ विचारला, वेळेचा फॉर्म्युला काय असतो, अंतर भागेला वेग. सिंपल, ते नंतर बघू. आता पहिले मुद्दा समजून घ्या आपण काय आहे. या आगगाडीला इथे प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा ओलांडताना स्वतःचं अंतर प्लस त्या पुलाचं अंतर ओलांडावं लागतं. म्हणजे तिला 500 मीटर अंतर ओलांडावं लागतं. डायरेक्ट 18/5 5/18 घेणार नाही म्हणजे घेणार नाही. मी त्यालाच थोडंसं वेगळ्या भाषेत बोलतो, फक्त प्रश्न समजून घ्या. चला बघा, 60 किलोमीटर पर आवर आहे. काय पाहिजे, वेळ पाहिजे. काय पाहिजे, वेळ पाहिजे. याचा वेळ घ्यायचा 60 मीटर, 60,000, 60 किलोमीटरचे 60,000 मीटर. समचलन, एकमान पद्धत, तिरपा गुणाकार हेच या ठिकाणी वापरणार. फक्त कसं वापरायचं लक्षात घ्यायचं. काय काढायचा वेळ, मग आपला वेगाचा वेळमधला पुढं घ्यायचा. 60,000 मीटरला त्याला 3600 सेकंद लागतात नाही का. 18/5 नकाच घेऊ. बघा कसं शॉर्टकटमध्ये सुटतं. हीच मांडणी सोपी आहे, बेस सांगतो आहेत मी. 60 किलोमीटर ताशी वेग म्हणजे याचा अर्थ वेळ पाहिजे म्हणून वेळ पुढं घेतला. म्हणजे 60,000 मीटरला आपल्याला 3600 सेकंद वेळ लागतो. तर हे दोघांनी मिळून 500 मीटर अंतर झालं. त्याला किती म्हणजे 500 गुणेला 3600 भागेला 60,000. हे झालं, काढा कॅल्क्युलेशन. 6 6 36 म्हणजे 6 5 30 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किती उत्तर आलं, 30 सेकंद. चला 30 सेकंद निघालं उत्तर आपलं.
हा झाला पहिला क्वेश्चन. अशाच पद्धतीनं दुसरा क्वेश्चन सोडूया. लक्ष द्या. दुसऱ्या याच्यात गाडीची लांबी म्हणजे काय विचारलं? अंतर विचारलं. चला प्रश्न समजून घ्या. आपण अंतर कसं काढायचं, काय काय दिलंय नीट लक्षात घ्यायचं. अंतर काढायचं कोणाचं? गाडीचं. कधी तो पुलाचं अंतर विचारेल, कधी तो आगगाडीचं अंतर विचारेल, कधी रेल्वेचं अंतर. म्हणजे जे काही असेल ते आपण कसं काढायचं. आता कसा आहे प्रश्न? 60 किलोमीटर/आवर वेगाने तू जातो आणि 30 सेकंद त्याला वेळ लागला. 30 सेकंद कोणाला लागला? त्याला एक. आता हा प्रश्न कसा तयार होतो? मी इथे जे वाक्य न लिहिता याचं सोपं आणि संक्षिप्त रूप लिहिलं आहे प्रश्नांचं. प्रश्न कसा आहे बघा, याचा प्रश्न तयार करू. एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने 300 मीटर लांबीचा पूल ओलांडते 30 सेकंदात. आगगाडीची लांबी काढा. पटकन डोक्यात आलं पाहिजे की आगगाडी ह्या 30 सेकंदामध्ये ह्या पुलाची लांबी प्लस त्या रेल्वेची लांबी असं मिळून अंतर ओलांडते. हे लक्षात ठेवायचं. मग बाबा हे 300 तर दिलं, आपल्याला हे पण काढायचं. याचा अर्थ ह्या 30 सेकंदामध्ये ताशी 60 किलोमीटरच्या वेगाने किती अंतर कापलं, त्यातून पुलाचं मायनस करून आपल्याला रेल्वेचं अंतर नाही भेटणार का? म्हणजे 30 सेकंदात कापलेलं अंतर काढायचं. कसं काढायचं? आता वेग अंतर काढायचं. मग 60,000 पुढं घ्यायचे म्हणजे 60,000 मीटर अंतर ती किती वेळात पार करते? 3600 सेकंदात. हे लक्षात ठेवायचं. 3600 सेकंदात. आता तिनं किती वेळात पार केलं? 30 सेकंदात. म्हणजे ह्या 30 सेकंदात पार केलेलं अंतर काढायचं आहे. म्हणजे 30 गुणेला 60,000 भागेला 3600. अर्थातच मित्रांनो या ठिकाणी सुटतो बघा 3600. मग कसा सुटेल? 0 0 0 कट झालं. 6 6 36, 6 1 6 0, 6 35 म्हणजे 100 गुणेला 5, 500 मीटर अंतर पार केलं. आता मित्रांनो हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. हे 500 मीटर जे अंतर आहे, हे 500 मीटर अंतर त्या पुलाचं अंतर प्लस रेल्वेचं अंतर आहे. म्हणजेच आपल्याला रेल्वे किंवा आगगाडीचं अंतर काढायसाठी ह्या 500मधून त्या पुलाचं अंतर 300 दिलेलं आहे, हे आपल्याला वजा करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी पूल कितीचा झाला? पूल झाला आहे आपला 200 मीटरचा. या सेकंड नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपलं निघालेलं आहे. ओके. आपण तिसरा प्रश्न समजून घेऊ. अशाच टाईपमधलं लक्षात घ्यायचं. काय विचारलं बघा याच्यामध्ये? याच्यामध्ये गाडीची लांबी दिली, पुलाची लांबी दिलेली आहे आणि वेळ दिलेला आहे. आता वेग विचारला. काय विचारला? वेग. प्रश्न कसा तयार होईल बघा. एक आगगाडी 200 मीटर लांबीची आहे, ती 300 मीटर लांबीचा पूल 30 सेकंदात ओलांडते. म्हणजे गाडीचा वेग काढा. आता समजायला पाहिजे याचा अर्थ 30 सेकंदात किती पार केलं? हे 500 मीटर पार केलं. लक्षात घ्या. 30 सेकंदात किती पार केलं? 500. म्हणजे आपल्याला ताशी वेग काढायचा. म्हणजे ताशी वेग एका तासाचे सेकंद किती? 3600. 18चे 5 आणि 5चे 18 भानगड काय होते सांगतो तुम्हाला. प्रश्नामध्ये काय विचारलं असतं? 18चे 5ने गुणावे आणि कोणाला गुणावे हे डोक्यात ठेवावं लागतं. प्रश्नात काय विचारलं असतं? 5चे 18ने गुणावे म्हणजे कोणाला गुणावे हे जास्त लक्षात ठेवावं लागतं. सोपं असेल तर ते पण वापरायचं, काही लोड नाही घ्यायचं. पटलं ना? इथे मी कुठलंच कंपल्शन टाकणार नाही. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही सोडू शकता. ठीक आहे मॅम. तुम्हाला 18चे 5, 5चे 18 सोपं जात असेल बिनधास्त वापरा, काही टेन्शन नाही. मी त्याच्यापेक्षा सोपं सांगतोय. आपला वेळ वाचतो, जास्त डोक्यात ठेवायची गरज नाही पडत. बेस कसा वापरायचा लक्षात घ्यायचं. काय विचारलं? 30 सेकंदात हे पार केल्यानंतर सिंपल आहे. या ठिकाणी 30 सेकंदामध्ये दोघांनी मिळून 500 मीटर अंतर पार करते. तर ताशी वेग काढायचा म्हणजे 3600 सेकंदात किती? अर्थातच तिरपा गुणाकार एकमान पद्धत. 3600 गुणेला 500 भागेला 30. 30 कट झाला. 3 12 36 म्हणजे 12 पंच 60 म्हणजे 1 2 हे 3 1 2 3 म्हणजे 60,000 मीटर झालं. अर्थातच 60,000 मीटर म्हणजेच काय? 60 किलोमीटर/आवर हा झाला त्या आगगाडीचा वेग, जो आपल्याला मगाशीच काढून ठेवला होता. आपण लक्षात घ्या. एक हा झाला, एक हा झाला. बरोबर आहे. आपल्याला बऱ्याच वेळा पुलाची लांबी विचारली. चौथा क्वेश्चन कसा घेऊ आपण? लक्ष द्या इकडे, इथेच घेऊ. ठीक आहे. चौथा बघा. चौथा कसा असेल? समजा गाडीची लांबी दिली आहे आपल्याला 200 मीटर. हा एक चौथा असा होऊ शकतो. वेग दिला आहे आपल्याला 60 किलोमीटर/आवर. वेळ दिलेला आहे आपल्याला 30 सेकंद. आता बोगदा घेतो. आता बोगद्याची लांबी काढा असं म्हणतोय तो. पटलं ना? चला प्रश्न तयार करू. आपण प्रश्नाचं वाचन करू. बघा काय म्हटलंय. एक आगगाडी 200 मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने एका बोगद्याला 30 सेकंदात ओलांडते. तर बोगद्याची लांबी काढा. आता आपल्याला समजलं पाहिजे की हे 30 सेकंदात ओलांडलेलं अंतर कुठलं आहे? हे बोगदा आणि त्या आगगाडीचं अंतर आहे. म्हणजे वेग किती आहे? 60चा. याचा अर्थ सिंपल आहे. 3600 सेकंदामध्ये ती 60,000 मीटर जाते. तर 30 सेकंदात किती? म्हणजे गुणाकार. म्हणजे 30 गुणेला 60,000 भागेला हे 3600 केलं की 0 0 कट झाले. 6 6 36 6 1 6 0 6 पंच 30 म्हणजे 500. अर्थातच किती मीटर पार केलं?
500 मीटर. जसं की आपण या ठिकाणी काढलं होतं तसंच इकडे काढायचं आहे. म्हणजे बोगदाची लांबी किती, बोगदाबरोबर ह्या 500मधून रेल्वेची लांबी किती आहे 200, ती मायनस केली आपण. अर्थातच बोगदा कितीचा झाला 300 मीटरचा. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर आपण 300 काढलेलं आहे. प्रश्न अगदी सोपे आहे, समजून व्यवस्थित घ्यायचा आहे. असे 4 क्वेश्चन मी या ठिकाणी तयार केलेले, बघा लक्ष द्या. एकदा तुमच्यासोबत समजून देतो तुम्हाला. चला पाठीमागे येतोय कॅमेऱ्याच्या आणि तुम्हाला समजून सांगतो. चला लक्ष द्या सविस्तरमध्ये. पहिला प्रश्न काय, प्रश्न वाचूया फक्त म्हणून लक्षात घ्या. पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये सेशन कंप्लीट होऊन जाईल. गाडीची लांबी दिली आहे, पुलाची लांबी म्हणजे 500 मीटर अंतर ओलांडावं लागेल. वेग आहे 60चा म्हणजे वेळ काढायचा. म्हणजे 60,000 मीटरला म्हणजे तिला 36 सेकंद लागतात. तर 500 मीटरला किती म्हणजे 30 सेकंद. पुलाची लांबी दिली, आगगाडीची दिली नाही. वेग दिला, वेळ दिला, आगगाडीची लांबी काढायची आहे म्हणजे अंतर काढायचं आहे. मग आता वेग दिला म्हणजे एवढा, मग 36 सेकंदात ती 60,000 मीटर जाते. तर ह्या 30 सेकंदात किती गेली, ती 500 मीटर झाली. त्यापैकी पुलाची लांबी मायनस केली, आगगाडीची लांबी उरली. सेम गाडीची लांबी 200, पुलाची लांबी 300, असं 500 मीटर झालं. वेळ 30 सेकंद लागला, वेग काढायचा. अर्थात त्या 30 सेकंदात हे 500 जाते म्हणजे 30 सेकंदात 500, तर ताशी वेग काढायचा म्हणजे 36 सेकंदात किती, म्हणून 3600 गुणिले 500. याला समचलन असं म्हणतात, तिरपा गुणाकार. ह्याचा 60 किलोमीटर वेग निघाला. सेम गाडीची लांबी आपल्याला दिलेलं 200, वेग दिला आहे 60, वेळ दिला आहे 30, बोगदा दिला आहे आपल्याला, बोगद्याची लांबी काढायची. सेम पहिल्या क्वेश्चनसारखा दुसऱ्यासारखा हा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 18/5 आणि 5/18चं लोड घेतलं नाही. मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अरे क्लास 3च्या प्रत्येक परीक्षेला यावरचे प्रश्न असतात, समजलं का. आणि हा पाठ चांगला अप्लाय करून बघा, व्हिडिओ पाहिल्या अप्लाय करा. बघा कसे सुतासारखे प्रश्न सुटतात. लोडच नाही 18/5 आणि 5/18चं, पटलं ना. फक्त बेस समजून घ्यायचा आणि या 3-4 पैकी प्रश्नच दुसरा तयार होत नाही, पटलं ना. होतच नाही. मला तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअपला टाका, कॉल करा जर होत असेल तर. येऊन जाऊन तो तिघांवरच येतो. हे फक्त एक्स्ट्रा घेतलेलं आहे, पटलं ना. एक्स्ट्रा घेतलेला आहे तो. एक तर वेग विचारेल, एक तर अंतर विचारेल, नाही तर वेळ विचारेल. तिसऱ्या चौथा तयार होत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय, पटलं ना. पण आपल्याला समजलं पाहिजे की बाबा हे 3 क्वेश्चन कसे विचारले जातात, पटलं ना. बस तेवढं एकदा समजून घ्यायचं आहे. त्याचं हे सोपं रूप सांगितलं या ठिकाणी. आता थोडा सिग्नलला मी बाजूला ठेवलेला आहे. ह्या सिग्नलबद्दल सुद्धा 3 उदाहरणं तयार होतात, लक्षात घ्यायचं. बघा कसं, तर नीट लक्षात घ्या. चला सिग्नलला घेतोय, पटलं ना. खाली असंच थोडं तोच डाटा यूज करतो. आता प्लॅटफॉर्म आणि पूल मग अशी 500चा होता ना आपला, आता आगगाडीच 500ची करून टाकतो, लक्षात घ्या. समजा आगगाडी टोटल आहे 500 मीटर. त्यास हे का घेतलं आहे, कारण आपले आकडे जोडले पाहिजे, तुम्हाला समजावं यासाठी घेतलेलं, पटलं ना. आगगाडी 500, वेग घेतला आहे 60 किलोमीटर पर आवर, वेळ घेतला आहे 30 सेकंद. चला आता सिग्नलचे प्रश्न कसे सुटतील बघा, लक्ष द्या. चला थोडी सरळ रेषा फाडतो त्या ठिकाणी. सरळ असलं पाहिजे ना आपलं काम. चला लक्ष द्या. चला काय अडचण आहे, ओके. नाही म्हणते सरळ, नाही का. बरं काय अडचण आहे. चला काय असो. चला बघा पहिला क्वेश्चन तयार कसा होतो. आगगाडीची लांबी आहे 500, वेग आहे 60 किलोमीटरचा पर आवर आणि आपल्याला विचारला आहे वेळ. नीट लक्षात घ्यायचं बरं. हा पहिला. दुसरा क्वेश्चन तयार होतो. समजा वेग दिला आहे 60 किलोमीटर पर आवर, वेळ दिला आहे 30 सेकंद आणि आगगाडीची लांबी काढायची आहे. आगगाडीची लांबी बरोबर क्वेश्चन मार्क. तिसरा क्वेश्चन घेऊयात आपण. कसा, आता आपल्याला काय विचारलं, पहिल्या याच्यात वेळ, दुसऱ्या याच्यात अंतर, आता तिसऱ्या याच्यात वेग काढू आपण, ठीक आहेत ना. आगगाडीची लांबी दिली आहेत आपल्याला 500 मीटर आणि वेळ झालेला आहे 30 सेकंद आणि वेग विचारलेला आहेत आपल्याला. या ठिकाणी लक्षात घ्या. प्रश्न सोडवायचा कसा एकदा समजून घे, सुतासारखा सरळ होतो. बघा लक्षात घ्या काय बोलायचं आहे. पहिला तोच कंटेंट, फक्त सिग्नल खांबाची संकल्पना कशी आहे. जस्ट फॉर एन एक्झाम्पल, हा हात म्हणजे सिग्नल खांब आणि ही ट्रेन हे अशी जाणार, जवळून भरकन जाणार, पटलं ना. भरकन जाणार अशी, थांबत जाईल का, भरकन अशी निघून गेली, पटलं ना. जेव्हा सिग्नल खांबा जोडून जाते तिला स्वतःचंच अंतर ओलांडावं लागतं. मित्रांनो हीच तर संकल्पना आहे. जेव्हा सिग्नल खांबाला एखादी आगगाडी पार करून जाते, तीच कॉन्सेप्ट उभ्या असलेल्या मनुष्याला लागू होते. तेव्हा तिला स्वतःचं अंतर ओलांडावं लागतं. म्हणजेच सिग्नल खांबाला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच स्वतःच्या लांबी इतकं अंतर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ होय, हे डोक्यात घ्यायचं आहे. म्हणजे काय बघा प्रश्न कसा सुटतो. काय विचारलं बघा, वेळ. आता 500 मीटर अंतर ओलांडा लागेल तिला.
किती 60च्या वेगाने अंतर दिलं, वेळ काढायचा आहे. म्हणजे 60 प्रश्न कसे तयार होतात वाचन करतो सर तुम्ही प्रश्न तर आमचे वाक्य लिहिले असतात. मी वाक्य न लिहिता थोडं त्याचं सार लिहिलेलं आहे बघा. काय प्रश्न कसा, एक आगगाडी 500 मीटर लांबीची असून ताशी 60 किलोमीटर वेगाने एका सिग्नल खांबाला ओलांडते तर तिला सिग्नल खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न तयार झाला. मग काय बघा 60,000 मीटरला तिला 3600 सेकंद लागतात. तर साहजिकच आहे 500 मीटरला किती तिरपा गुणाकार 500 गुणेला 3600 भागेला हे 60,000 बरोबर ना. 0 0 कट झाले 0 0 कट झाले 6 6 36 6 35 म्हणजे 30 सेकंद उत्तर आलं तुमचं बघा. जोडला आपला. दुसरा क्वेश्चन कसा असेल बघा, एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने, प्रश्न बघा, एक आगगाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने एका सिग्नल खांबाला 30 सेकंदात ओलांडते. आगगाडीची लांबी काढा. लांबी काढायची आहे म्हणजे अंतर काढायचं आहे. कसं काढणार म्हणजे 30 सेकंद दिलाय म्हणजे वेळ दिला, मग याचा वेळ इकडे घ्या म्हणजे 3600 सेकंदामध्ये आपण 60,000 मीटर जातो. तर 30 सेकंदात किती म्हणजे 30 गुणेला 60,000 भागेला किती 3600. 0 0 कट झाला 6 6 36 6 1 6 0 6 35 म्हणजे 5 10 50 म्हणजे इथं झालं 50 आणि हा 0 म्हणजे 500 मीटर. म्हणजे मित्रांनो किती अंतर पार केलं, आगगाडीची लांबी 500 मीटर. हे आपलं उत्तर असेल. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या म्हणजे प्रश्न सोपे जातात. चला तिसरा क्वेश्चन घेऊयात आपण. हा असा आहे, एक आगगाडी 500 मीटर वेगाने 500 मीटरची आहे. एक आगगाडी 500 मीटर लांबीची आहे आणि ती एका सिग्नलला 30 सेकंदात ओलांडते. तर या ठिकाणी ताशी वेग विचारला, वेग विचारला म्हणजे वेळ दिलाय, वेग विचारला म्हणजे वेळ दिलाय आणि आपल्याला अंतर दिलाय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 30 सेकंदात ती 500 मीटर जाते. 30 सेकंदात 500 मीटर ही स्वतःचं अंतर. तर एका 3600 सेकंदामध्ये किती, कारण ताशी वेग काढायचा आहे. सोडवा त्याला म्हणजे 3600 गुणेला 500 भागेला या ठिकाणी 30 0 0 कट 3 12 एवढे 12 5 60 हे 2 0 हा 1 म्हणजे 3 0 म्हणजे एवढे मीटर. अर्थातच 60 किलोमीटर पर आवर ही झाली त्याची मांडणी आणि एवढा वेग झाला त्याचा लक्षात घ्यायचा. परत हे सुद्धा समजून घेऊ. चला बघा परत सिग्नल खांबाचे. अरे बाबा 3 प्रश्नाशिवाय येतच नाही तुम्हाला काय सांगू. परत हा लक्षात घ्यायचा. आगगाडी जेव्हा प्लॅटफॉर्म पूल किंवा बोगद्याला ओलांडते तेव्हा स्वतःच्या लांबीचं अंतर आणि प्लस त्यांचं अंतर ओलांडते. इथं काय घेतलेलं आहे आपण, इथं सापेक्ष वेगाची संकल्पना नंतर घेऊ, पण आता काय घेतलं सिग्नल खांब. सिग्नल खांबाच्या बाबतीत इथं आगगाडीची लांबी दिली, वेग दिला, वेळ विचारला, तो वेळ काढला. वेग दिला, वेळ दिला, आगगाडीची लांबी काढली, विचारली ते काढली. आगगाडीची लांबी दिली, वेळ दिला, वेग विचारला, तो काढला. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे काही आपण घेतलेला आहे हा जो पूर्ण बेस आहे. अरे प्रश्न सुटतात ना, हा व्हिडिओ काय फुकट जाईल का बाय तुमचा, नाही. या माध्यमातून प्लॅटफॉर्म पूल बोगदा सिग्नल सोडून पहा, हा व्हिडिओ पहा आणि एकूण एक प्रश्न सोडून पहा आणि मला कमेंट्स टाका, मला कॉल करा, मला मेसेज टाका की सर चुकीचं शिकवलं म्हणून. लक्षात घ्यायचं. जर प्लॅटफॉर्म बी बघा हे सेशन थिअरीचं पहिलं सेशन आहे, लक्षात आलं ना. सेशन लांबलंच काय खरं म्हणजे आपण काय काय शिकणार होतो बघा. आपल्याला ह्या संकल्पना घ्यायच्या आहेत बघा, पुन्हा लक्षात घ्या. संकल्पना प्लॅटफॉर्म पूल बोगदा ही पहिली संकल्पना, सिग्नल खांबाची दुसरी. मी अजून सापेक्ष वेगाकडे गेलेलो नाही, पटलं ना. पहिली कॉन्सेप्ट आहे प्लॅटफॉर्म पूल बोगदा, तिसरी आहे सॉरी इथं नाही तिथे आहेत बघा, हे लिहिलं आहेत आपण नाही का. हा प्रश्न प्रकार आहे प्लॅटफॉर्म पूल बोगदा सिग्नल खांब ट्रेन. याला पाहतोय हा पहिला प्रकार आहे. जवळपास 40-50 मिनटं होऊन राहिले, मी यालाच घेतला, याला घेतलं. हा वेळ वाया गेला का नाही. व्हिडिओ पहा. या टाईपचे जेवढे पुस्तकं तुमच्याकडे असतील सगळेचे सगळे प्रश्न काढा, 50 100 200. जर एक जरी प्रश्न याने पेंडिंग राहिला ना कमेंट्समध्ये मला टाका, मला विचारा, मी त्याचं उत्तर तुम्हाला देईल. लक्षात घ्यायचं. एकाही प्रश्नामध्ये 18/5 आणि 5/18ची गरज जर पडली तर मला विचारा. मग सर 18/5 5/18 चुकीचं आहे का, बिलकुल नाही. अरे तेच आहे. मी काय केलं का, मी त्या 18/5 आणि 5/18ला फक्त ताशी वेगाला सेकंदात कन्वर्ट करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट करायचं बस. पण डोक्याला ताप नाही इथे. पण एक आहे, हे समचलनात उदाहरणं मांडता आली पाहिजे. लक्षात आलं का. हां ही जर मांडणी चुकली तर मग बिघडलं काम. अरे मांडणी करा. बरं हे का घ्यायचे माझ्या या पोरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तसेच ऑनलाईनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे. मी ज्या पद्धतीने सांगतो ही पद्धत मेंटेन करा. हे आजच्यासाठी नाही. या समचलनाने मी शेकडेवारी, नफा तोटा, व्याज, सूट कमिशन रिबेट, शेअर्स ही सगळी उदाहरणं सोडून दाखवणार तुम्हाला.
मग 10 ठिकाणी 10 गोष्टी लक्षात ठेवल्यापेक्षा म्हणून तर मागच्या प्रकरणापासून सांगतोय, चलनच वापरा, तिरपी पद्धत मांडा, गुणाकाराची त्रैरासिक मांडणी, यानेच उदाहरणं सुटतात. 10 ठिकाणी 10 गोष्टी लक्षात ठेवू नका. म्हणूनच आपण एकच फंडा यूज केलेला आहे, कुठला? तिरपा गुणाकार, समचलन, चलनाचा वापर करायचा आहे. म्हणूनच मित्रांनो, हा जो काही पहिला प्रकार जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलं तुम्हाला, हा चांगला डोक्यात घ्या. सापेक्ष वेगाची संकल्पना ही समीकरणांत मी डायरेक्ट प्रश्नासोबतच घेणार. सापेक्ष वेगाची संकल्पना जी आहे ही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार तुम्हाला. त्यासाठी रेल्वेचा दुसरा व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. पटलं ना? कारण या थिअरीचा पहिला व्हिडिओ मला आधीच काय बोललो मग अशी, मी जेवढं मला चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करेल. सोपं काम करायचं, कठीण नाही. मग व्हिडिओ मला शिकवताना सुरुवात झाली तेव्हा मलाही माहीत नाही मी व्हिडिओमध्ये पूर्ण घेणार की अर्ध घेणार. पण मला आत्ता वाटत आहेत मी याचा सेकंड पार्ट तयार करतो, सापेक्ष वेगाचा. लक्ष ठेवायचा, प्रश्न नाही, संकल्पनेतून प्रश्न क्लिअर करून दाखवतो. आत्ता काय आपण टाइमपास केला का नाही? आत्ता आपण काय नाही केलं बघा ना. आत्ता आपण हे प्रश्नच तर सॉल्व केले. हे प्रश्न समजून घ्या म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. अप्लाय तर करा, बघा इझी जातं की नाही जात. पटलं ना? अप्लाय करा. सो फ्रेंड्स, या ठिकाणी परत लक्षात घ्या, या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठला प्रश्न प्रकार क्लिअर केला? प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, सिग्नल खांब आणि ट्रेन. प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, ट्रेन, सिग्नल खांब आणि ट्रेन, ह्या 5ही घटकांच्या शिवाय 6वा घटक येत नाही आणि याच्याशिवाय प्रश्न तयार होत नाहीत. आणि 6लाही असंच सोडवायता येतं, फक्त सिग्नलला वेगळे मेंटेन करा, प्लॅटफॉर्म, पूल, बोगद्याला वेगळे मेंटेन करा. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा पूर्ण जो हेतू होता तो साध्य झाला असेल नसेल हे तुमच्यावर डिपेंड आहे. कारण माझं मी काम केलेलं आहे, लक्षात घ्यायचं. हेतू एवढाच आहे की तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगायचं, जे आपल्याकडे आहे ते वापरायचं. पटलं ना? मी काय केलं वेगळं? काहीच नाही. मी 18/5 5/18चा वापर टाळला, ताशी वेगाला सेकंदात कन्वर्ट केलं, मीटरमध्ये कन्वर्ट केलं. पटलं ना? हे जमलं पाहिजे. काही समजलं नाही, अडचण आली, नक्की मला विचारा, कॉल करा, व्हॉट्सअपला विचारा. कुठल्याही विद्यार्थ्याने ज्याने ऑनलाईन कोर्स घेतला नसेल, ज्याने हा व्हिडिओ पाहिला असेल, त्यालाही अडचण असेल, त्यांनी मला कॉल करून विचारा, कमेंट्स टाका. मी सोपं करतो आहेत काम. मला फॉर्म्युलेज सांगायचे नाहीत. मी कुठलाच फॉर्म्युला यूज नाही केला, सूत्राचं नावही नाही काढलं. फक्त यामधलेच कंटेंट एकमेकांसोबत कसे मांडायचे हे सांगितलं. त्याचं नाव आहे समचलन. समचलन ही दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार आहे. जर ती धारेकडून पकडली तर आपला हात कापतो, असे पकडले तर दुसऱ्याचा हात कापेल किंवा दुसऱ्याला मारू शकतो. असं आहे. जमलं तर ठीक, नाही तर पुन्हा जमून घ्यायचं आहे. म्हणून बेस समजून घ्यायचं. लक्षात घ्या, परत एकदा तयार करतोय, सांगतोय. हा जो बेस आहे हा आपल्याला प्रश्नाचा समजला पाहिजे. हा झाला. आणि सिग्नल खांबाचे प्रश्न आहे मित्रांनो. परत एकदा चला माझ्यासोबत मागे या. आपण काय काय शिकलो एकदा लक्षात घेऊ, ठीक आहेत ना? चला, आपण पहिला प्रकार घेतलेला या ठिकाणी प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा, सिग्नल खांब हा पहिला. दुसरा आहे सापेक्ष वेगाचा, तिसरा समीकरणाचा. मी 3 व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. लक्षात द्यायचं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म ॲपवर सगळे प्रश्न टाकणार. मी हे व्हिडिओ यूट्यूबला सुद्धा टाकतो आहेत, कारण हे बेसिक इन्फॉर्मेशन आहेत, सगळ्यांना कळावे यासाठी. बाकी जे क्वेश्चन आहे 100-125चे ते ॲपच्या मुलांना ऑलरेडी मी सगळे समजून सांगणार आहेत. सो मित्रांनो, हा व्हिडिओ पहिला आहे काळ वेग अंतराचा, दुसरा व्हिडिओ असतील सापेक्ष वेगाचा. यामध्ये हा प्रश्न प्रकार 5 टाईपमध्ये प्रश्न विचारले जातात, ते पूर्ण क्लिअर केली. याच्या पलीकडे येत नाही. पुन्हा सांगताय, सोडून पहा. चुकलं तर मी आहेत, तुमची जबाबदारी घ्यायला, ठीक आहेत ना? चला, दुसरं झालं. आणि दुसरा पुढचा व्हिडिओ, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की पहा. सापेक्ष वेगाची संकल्पना घेऊन येतो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ती सुद्धा कुठलाही फॉर्म्युला न वापरता डिटेलमध्ये समजून सांगेल, अगदी डायग्रामसहित. सो फ्रेंड्स, थँक्यू. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना लिंक शेअर करा. आणि एक्झिटिव्ह अकॅडमीचा ऑनलाईन कोर्स ॲपवर अवेलेबल आहे, जो तुम्हाला परत सांगतो आहे. हे ॲप डाउनलोड करा आणि ह्या ऑनलाईन कोर्सचा फायदा घ्या. सो फ्रेंड्स, धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू.